नवीन वर्ष 2026च्या आपल्या सर्व यूट्यूब फॅमिली मेंबर्स, व्ह्यूवर्स आणि सर्व भारतीयांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखी, समृद्धी, आरोग्यदायी, भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन वर्षासोबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संबंधित विद्यार्थ्यांकरता होम असाइनमेंट सबमिशन, ऑनलाईन सबमिशन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता नवीन खुशखबर आलेली आहे. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख संपलेली होती, तर मुक्त विद्यापीठानं होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख वाढवून दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, एक्सटेन्शन दिलेली आहे. आणि आता नवीन शेवटची तारीख असणार आहे होम असाइनमेंट सबमिशन करायची 8 जानेवारी 2026. तर 8 जानेवारी 2026पर्यंत तुम्ही होम असाइनमेंट ऑनलाईन पद्धतीने सबमिट करू शकता. ठीक आहे. आता कोण कोण सबमिट करायचं आहे, आता मी नावं घेत बसणार नाही. मी स्क्रीनवर तुम्हाला डिटेल्स दाखवत आहे. स्क्रीनवर दिसतसुद्धा ही ऑफिशियल पेज असणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर डाव्या हाताला दिलेला आहे, पुन्हा कोर्स नेम दिलं आहे, कोर्स कोड दिले आहे, एंड डेट दिली आहे, इव्हेंट दिले आहे, स्टेटस दिलेली आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, इव्हेंट ध्यानात ठेवायचं आहे. कारण गेल्या वर्षी म्हणजे आता जानेवारी महिने नवीन वर्ष सुरू झाला, तर गेल्या वर्षीच्या जानेवारी 2025पासून मुक्त विद्यापीठानं दरवर्षी 2 सत्रात नवीन ॲडमिशन देण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. एक सत्र असणार आहे जानेवारी महिन्याचं, म्हणजे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये अनेक कोर्सेसला लोकांनी फर्स्ट इयरला नवीन ॲडमिशन घेतलेले आहेत. आणि एक असणार आहे पारंपरिक रेग्युलर पद्धतीचं जून जुलैमध्ये चे रेग्युलर ॲडमिशन. ठीक आहे. मग ते नवीन जून जुलैचे ॲडमिशन जे असतील तशी जुनी देखील सेकंड इयर थर्ड इयरवाल्यांचे ॲडमिशन असतील. जे गेल्या वर्षी फर्स्ट इयरला असतील ती जून जुलै 2025मध्ये सेकंड इयरला घेतलेले असतील ॲडमिशन. तर असे 2 सत्रामध्ये ॲडमिशन गेल्या वर्षीपासून चालू झालेले आहेत. तुम्ही एक ध्यानात ठेवायचं आहे, इव्हेंट ध्यानात ठेवायचं आहे. BA बघितले की लगेच म्हणायचं नाही माझं बी आले म्हणून. ध्यानात ठेवायचं. BAचे पण 2 प्रकारचे ॲडमिशन असतील, एकतर जानेवारी असेल एकतर जुलै असेल. MAचे पण 2 प्रकारचे ॲडमिशन असतील, जानेवारी आणि जुलै. MCOMचे पण 2 प्रकारचे ॲडमिशन असतील, जानेवारी आणि जुलै. तर तुमचं कोणतं ॲडमिशन वर्ष आहे, तुम्ही कोणत्या सेशनमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, ॲडमिशन म्हणतो मी, ध्यानात ठेवायचं आहे. तुम्ही फर्स्ट इयरची फीस कधी भरलेली आहे, ठीक आहे, किंवा सेकंड इयरची थर्ड इयरची फीस कधी भरली आहे, ते तुमचं ॲडमिशन असेल. जुलैला भरला असेल तर जुलै येईल. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, कोर्स नेम, कोर्स कोड पण पाहायचा आहे. एंड डेट तर सर्वांची 8 जानेवारी 2026च आहे. एंड डेट बघायची गरज नाही. आणि इव्हेंट बघायचे आहे, तुम्ही कधी ॲडमिशन घेतलेलं आहे. स्टेटस पुढे ॲक्टिव्हच असणार आहे. ठीक आहे. थोडक्यामध्ये सध्याची तारीख असणार आहे 8 जानेवारी 2026 असणार आहे, जी स्क्रीनवर दाखवत आहे त्या सर्व कोर्सची. ठीक आहे. हे पाहून घ्या सर्वांची. एक सांगतो, G01 BA ज्या लोकांनी जानेवारी 2025 सेशनमध्ये BA फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल, ध्यानात ठेवायचं आहे, त्यांचं होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची डेट असणार आहे 8 जानेवारी 2026. ठीक आहे. आलं ध्यानात. आता ज्या लोकांनी जुलै 2025 सेशनमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांची होम असाइनमेंट सबमिशन करायची तारीख आणखी आलेली नाही. वेळ आहे आणखी, त्याला आल्यावर कळवू. BCOM G02 ज्या लोकांनी जानेवारी 2025 सेशनमध्ये ॲडमिशन घेतले आहे त्यांची 8/1/2026 आहे लास्ट तारीख. कळालं. ठीक आहे. पुढे आता असंच तुम्हाला चेक करत राहायचं आहे. ठीक आहे. आता जुलैमध्ये जी कोणी MAला ॲडमिशन घेतलं असेल जुलै सेशनमध्ये MAला, त्या सर्व विद्यार्थ्यांचं MAच्या सर्व विद्यार्थ्यांचं होम असाइनमेंटची तारीखसुद्धा 8 जानेवारी 2026च असणार आहे. ठीक आहे. आता कोणाची आणखी तारीख आलेली नाही, ज्या लोकांनी BAच्या कोणत्याही वर्षाला जुलै 2025मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्यांची आणखी होम असाइनमेंट सबमिशन करायची तारीख आलेली नाही. ज्या लोकांनी BCOMच्या G02 ज्यांनी जुलै 2025 सेशनमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांची आणखी होम असाइनमेंट सबमिशन करायची तारीख आलेली नाही. ठीक आहे. अशाच प्रकारे इतरही कोर्सेस आहेत. आता सगळी यादी वाचत बसणार नाही. तुम्ही हे स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवून 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त करून हे स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवून
तुम्ही शेवटची तारीख बघू शकता तुमच्या कोर्सची आलेली आहे का नाही ती. ठीक आहे, फास्ट घेऊ आता. बघून घ्या पटपट. आता कमेंट करत बसायचं नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण दिलेले आहे, त्याच्यामुळे तुमचा कोर्स कोड, तुमचं कोर्सचं ॲडमिशन सेशन बघून घ्यायचं आहे. ॲडमिशन सेशन कळणार गेलं तर स्टडी सेंटर कॉलेजला तुम्ही फोन करून व्हॉट्सअपद्वारे कोणत्याही पद्धतीने कॉन्टॅक्ट करून माहिती करून घेऊ शकता. ठीक आहे. तसेच तुमच्या स्टडी सेंटरच्या संपर्कातसुद्धा तुम्हाला राहायचं आहे. कधी मी वेळेवर माझे अपडेट येणार गेले तर तुम्ही तुमच्या स्टडी सेंटरला सातत्यानं तुम्ही संपर्कात राहायचं आहे. ठीक आहे. ज्यांची कोणाची परीक्षा असणार आहे, आता सध्या काही दिवसात चालू होणार आहे किंवा चालू झालेली असेल, अशा सर्वच आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्समधील सबस्क्रायबर्स, व्ह्यूवर्सच्या सर्व कॅन्डिडेट्सना तुम्ही परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण हो, जास्तीत जास्त टक्केवारीने उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे. फास्टमध्ये पाहून घ्या. ठीक आहे. एवढ्याच कोर्सची आहे आणि काही कोर्सची आलेली नाही, तिला आल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.